पांढरकवडा महामार्ग पोलीस केंद्रावर मनमानी वसुलीचा आरोप, व्हिडिओ व्हायरल। यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग 44 वरील महामार्ग पोलीस केंद्र करंजी येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून ट्रक चालकाकडून मोठ्या प्रमाणात वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये काय आहे? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी आणि एक ट्रक चालक यांच्यात वाद होताना दिसत आहे। यात ट्रक चालक गंभीर आरोप करत आहे की पोलीस कर्मचारी वाहन चालकाकडून नावावर पैशाची मागणी करत आहे। विशेष म्हणजे पैसे न दिल्यास धर्म आणि जातीचा आधार घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचेही चालकांनी म्हटले आहे। ट्रक चालकांनी तक्रार केली आहे की महामार्ग पोलीस कर्मचारी केवळ दंडाच्या नावावरच नाही तर मनमानी पद्धतीने वसुली करत आहेत। यामुळे वाहन चालकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे। यापूर्वी देखील अशा प्रकारच्या वसुलीबाबत तक्रारी आल्या असून काही वृत्तपत्रांनीही या गंभीर विषयाला वाचा फोडली होती। आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। भ्रष्टाचाराच्या या गंभीर प्रकरणात पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मुसलमान हिंदू वाली कौन सी बात हो गई? ऐसे बदतमीजी मत करो, मेरे से दूर खड़े होकर बात करो, दूर खड़े होकर बात। मुसलमान हिंदू वाली बात कौन सी? मैं जाट हूँ, राजस्थान का हूँ, ठीक है। इन्होंने बदतमीजी करी, मैंने आके शिकायत करी सर को, ठीक है। उसके बाद ये आके बोल रहे तू मुसलमान है, हिंदू होता है ऐसा नहीं करता। ये कौन सी बात हुई धर्म वाली? ये बताओ। सरकारी अधिकारी सर, आप सरकारी अधिकारी हो, सरकारी अधिकारी समझ के बात करूँ, मैं आपका धर्म देख के बात करूंगा। मैं कुछ बोला क्या तेरे को? भाई गाली दिया? मेरी बात सुन, मैं इससे सीनियर हूँ। आप इससे सीनियर हो, इनकी जो बदतमीजी है ये माफी मांगे सर्वजी ने। क्या माफी मांगो आप। मैं चला जाऊंगा। क्या आपने गलती हुई है, इन्होंने मेरे कैमरे में हाथ डाला, पहली बात।